एकदा फक्त एकदाच या विरजा जोशीला देवचं बनायचं आहे, कायमचंच, फक्त त्याचं. मग मरण आलं तरी बेहत्तर. आता पुढे. देवाय सुन्न होऊन तिच्याकडे बघत बसला. काय बोलायचे ते सुचतच नव्हते त्याला. शब्द जसे थांबून गेले होते. तिच्या डोळ्यात तिरस्कार नव्हता, राग नव्हता आणि नाही होती जगण्याची आशा. स्वीकारला होता तिने त्याचा निर्णय, स्वीकारलं होतं तिचं नशीब. शी वॉज रेडी टू डी, बट वॉज ही रेडी टू लॉस हर? वाय कॅन्ट आय ब्रीथ? का माझा श्वास कोंडला जात आहे? ती अजूनही त्याच्याकडे आशेने बघत होती. विरजा, जास्त काही मागणार नाही, फक्त माझ्या देवरचा माझा शेवटचा हक्क. याच्यानंतर कधीच काहीच नाही. देवची शपथ देणार मला? तिचा एक एक शब्द त्याच्या काळजात रुतत चालला होता. तो अगदी तिच्याजवळ आला आणि बोलला. देवाय खिन्नपणे हसत, तुला तुझ्या मृत्यूचं कायमचं बनायचं आहे? देवचं बनायचं आहे? सौभाग्यवती विरजा देवाय ठाकूर बनायचं आहे? तुझ्या देवची बायको? विरजाची हनुवटी हलकेच वर उचलत, तू हे लक्षात ठेव, तू काही केलं, अगदी काही केलं तरी माझ्या मनातला तुझ्याबद्दलचा तिरस्कार कधीच कमी होणार नाही. मी तुला कधीच माफ करणार नाही. डोळ्यातले अश्रू आवरत तो तिथून दणदण पावलं टाकत निघून गेला. देवाय आक्रोश करत, कसलं प्रेम आहे हे? प्रेम नाही, श्राप आहे हा, श्राप. आणि हा मी मेल्याशिवाय असा मिटणार नाही. तीही आणि मीही. विनाश निश्चित आहे, तिचाही आणि माझाही. तशाच उद्ध्वस्त विस्कळीत मनस्थितीत त्याने जॉनला फोन केला. देवाय डोळ्यात दुःख, चेहऱ्यावर हसू आणत, हे जॉन, अभिनंदन करणार नाही माझं? अरे लग्न आहे उद्या तुझ्या बॉसचं, द महान देवाय कार्तिक ठाकूर. युअर बॉस इज फायनली गेटिंग रिअली मेरिड जॉन. हा हा हा. I am happy John. I am so happy. I am really happy. Are you happy for me? Please buy happy for me because this is the last moment of happiness in my life. शेवटचा क्षण आहे माझ्या आयुष्यातील आनंदाचा. देवाय आपल्या डोळ्यातले अश्रू शर्टाच्या बाहेने पुसत हसत जॉनला विचारलं, आणि तुला माहीत आहे मुलगी कोण आहे? विरजा जोशी, द वन अँड ओनली वन मिस विरजा गणेश जोशी. माझीच प्रेयसी, माझीच जबरदस्तीची बायको, माझीच कट्टर शत्रू आणि माझंच दुर्दैवी प्रेम. हे काँग्रेस टू मी. हुर्रे, ओ हो, फायनली आय एम गोइंग टू मॅरी द सेम गर्ल. जिच्याबरोबर लग्न करण्याची मी इतकी स्वप्न बघितली आणि जिचा जीव घेण्यासाठी मी इतकी वर्ष तडफडलो, त्याच मुलीबरोबर माझा अंतिम प्रवास सुरू झाला आहे. किती दिवस किती रात्री आहेत माहीत नाही आता नशिबात, पण आता हा सुडाचा प्रवास अखेर संपतोय. मग चिरशांती कायमचीच ह्या थकलेल्या देवायला. दुसऱ्या बाजूला जॉन पूर्ण सुन्न झाला होता. श्वास थांबला होता त्याचा देवायचं बोलणं ऐकून. देवाय हसत जॉनला, उद्या पूर्ण पॅलेस सजवून टाक जॉन. असा सजव की सारं जग थांबलं पाहिजे श्वास रोखून. देवाच्या नववधूचा अंतिम सोहळा बघायला. जगातला सगळ्यात सुंदर लग्नाचा मंडप असला पाहिजे तो जॉन. सगळ्यात सुंदर माझ्या जानसाठी. माझ्या जान इतका सुंदर. उद्या माझी जान माझी होणार आहे, तिच्या देवची होणार आहे. एक दिवसाचं लग्न, एक दिवसाचा संसार. पण ह्या एका दिवसात मला तिला प्रत्येक जन्माचं सुख द्यायचं आहे. आजपर्यंत कधीच तिने काहीच मागितलं नाही माझ्याकडे, आणि आज मागितलं तर शेवटचीच इच्छा. कुठलीही कमी राहिली नाही पाहिजे जॉन. सगळं परफेक्ट पाहिजे माझ्या परफेक्ट ब्राईडसाठी. खूप वेळ शांतता पसरली दोन्ही बाजूला. देव आणि जॉन दोन्ही निशब्द. ती जीवघेणी शांतता तोडत देवाय थरथरत्या आवाजात जॉनला बोलला, जॉन, माझी ही ओंजळ छोटी तर नाही पडणार ना हे सगळं सुख गोळा करून तिच्या पदरात टाकताना? जॉन काय बोलणार त्यावर? त्याचं हृदय पिळवटून निघत होतं. देवायचं दुःख बघून अश्रू गळत होते आपल्या हतबलतेवर की तो काहीच करू शकत नव्हता त्यांचं ते प्रेम वाचवायला. कारण त्याला चांगलं माहीत होतं त्याचं ते प्रेम देवाय स्वतःच्याच हाताने मारणार तिला आपल्या हातांनी मारणार. आपल्या प्रेमाला आपल्या हातांनी मारणार. देवाय कार्तिक ठाकूर. उद्या लग्न झालं, परवा एका दिवसाचा संसार संपला, शत्रुत्व संपलं. मग फक्त उरला प्रतिशोध, फक्त सूड, हिशोब त्या विश्वासघाताचा, तुटलेल्या भग्न छिन्न विछिन्न मनाचा.
दोघांच्या मृत शरीराचा, त्या क्रूर देवाय कार्तिक ठाकूरचा, त्या विश्वासघातकी अमानुष विरजा जोशी बरोबरचा शेवटचा आणि अंतिम हिशोब. 215 मेले, फक्त ती जिवंत. हिशोब पूर्ण होणार, जरूर पूर्ण होणार, कारण ठाकूर कधीच कोणाचंच कुठलं कर्ज बाकी ठेवत नाही. हे लग्न नव्हतं, ही तर अंतिम यात्रा होती त्या दोघांची, त्यांचा शेवटचा प्रवास. त्यांच्या शेवटाकडे देवाच्या गालावरून ओघळणारे अश्रू सगळ्या जगाला दाखवून देत होते की ज्या अभेद्य अजिंक्य सिकंदराला हे सारं जग थरथर कापतं, तो प्रत्यक्षात किती कमकुवत, किती हतबल, किती क्षुद्र आहे आणि किती सहज पराभूत आहे ते दाखवत होते ते की हा महान सिकंदर, हा महान सम्राट किती सहजपणे धुळीस मिळू शकतो फक्त एक प्रेम करणारं हृदय आणि उद्ध्वस्त कायमचा. उगाच नांग्या तलवारी उपसल्या गेल्या, उगाच ते रक्तरंजित रणांगण पेटले, हजारो लाखो जीवांच्या आहुती झाल्या उगाचच. अरे त्याला कायमचं संपवण्यासाठी मुठभर प्रेमच पुरेसं होतं रे. एक भग्न हृदय आणि सगळा खेळ खतम. सिकंदर खतम. हातांच्या बोटांनी देवाने अश्रू पुसायचा केविलवाना प्रयत्न केला, पण आज डोळ्यातले मेघ बरसायचे काही थांबत नव्हते. जॉन अजूनही फोनवर होता, सुन्नपणे ऐकत, पण भावनेच्या वादळात सेरभर झालेल्या देवायने आधीच फोन ठेवून दिला होता. देवाय रडत, उद्या तू आणि तुझा हा वेडा देव फक्त वीर जा. एका दिवसासाठी का होईना तुला तुझा देव जरूर मिळेल. हा देवाय कार्तिक ठाकूर तुला तुझा देव जरूर परत करेल. विरजा जोशी, तोच जुना, तुझी प्रत्येक भावना जपणारा, वेड्यासारखा प्रेम करणारा हळुवार देव, पण फक्त एका दिवसासाठीच. जगून घे किती क्षण जगायचे आहेत त्या छोट्याशा वेळेत त्याच्याबरोबर. बांधून घे सुखाचे मोती तुझ्या त्या एवढ्याशा ओंजळीत, कारण ह्यानंतर मनात आणलं तरी हा देवाय कार्तिक ठाकूर तुला ह्यापुढे कधीच काहीच देऊ शकणार नाही, कारण तो स्वतःच आतमधून मृत झाला आहे कधीपासून. ही इज ऑलरेडी डेड जॉन, ही वॉज ऑलरेडी डेड लॉंग अगो. लॉबीत गुडघ्यावर बसून तो आक्रोश करत होता, पण त्या महान सम्राटाला एवढं झुकलेलं तुटलेलं बघायला तिथे कोणीच हजर नव्हतं, फक्त त्या क्रूर नियतीला सोडून. ती खदाखदा हसत होती. झुकशील तू देवाय ठाकूर, अजून झुकशील, आणि तेव्हा तुझ्यावर शेवटचा वार करताना जी मजा येईल ना ती हा हा हा. भिंतीवरच्या घड्याळाचे काटे टक टक करत पुढे सरकत होते आणि त्या प्रत्येक काट्याच्या मंदगती पुढे चालली होती ती त्या अनेक डोळ्यांची उद्याचा अंतिम आणि निर्णायक सूर्योदय बघण्याची जीवघेणी प्रतीक्षा. आज रात्री कोणाला झोप येत नव्हती. विरजा जागी, देवाय जागा, सुनीताबाई जाग्या आणि ती दुष्ट निष्ठुर नियतीही जागी. सगळ्यांचेच डोळे त्या घड्याळाच्या काट्याकडे लागले होते. एरवी पटापट गरागरा फिरणारे ते काटे पण आज मनाचा अक्षरशः अंत बघत होते. जीव घेत होती सकाळ होण्याची ती एवढी लांबलचक प्रतीक्षा. पण जर एवढी वाट बघितली आहे तर अजून सही, नंतर मग आहेच एकदाचा निवांतपणा. टक 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 टक. घड्याळांच्या त्या काट्याकडे अजूनही कोणीतरी नजर गडवून बसलं होतं. राणा आणि अमित नवीन जागेत, ते पण डायरेक्ट सिंहाच्या गुहेतच. झोप कशी येणार होती त्या दोघांना आज? जागेच होते ते पण बिचारे घड्याळाचे काटे मोजत. दोघांना मिळून एकच रूम दिली होती राहायला मुद्दामहून देवायने. एकाच बेडरूममध्ये 2 वेगवेगळ्या बेडवर झोपले होते घनचक्कर. तेवढ्यात अमितच्या फोनवर मेसेज आला. गर्लफ्रेंड होती त्याची. अमितच्या फ्लॅटला लॉक लागलेलं बघून तिने त्याला कॉलवर कॉल केले होते, पण अमित काही फोन उचलेना, म्हणून वैतागून शेवटी तिने त्याला मेसेज केला. अमितची गर्लफ्रेंड, जानू कुठे आहेस तू? मी कधीपासून तुला फोन करते माहिती आहे तुला. नंबर दाबून दाबून माझी नाजूक बोटं पण आता दुखायला लागली. इट इज सो पॅनिक बेबी. तू आता माझ्याशी असंच वागणार? हां, मग मी पण नाही बोलणार, जा कट्टी. अमित काकुळतीला तिला समजावत, नाही बोलायचं बच्चा, मी येतोय ना तिथे, मी खरंच येतोय परत. अमितने लगेच तिला कॉल केला. बेबी तू कुठे जाऊ नकोस, मी येतोय परत. अमितची गर्लफ्रेंड, अय्या खलच, किती क्यूट क्यूट आहेस तू बेबी. पण मी आता रागावली आहे, मी नाही बोलणार, जा. आता तुम्हाला तो टिफनीमधला डायमंड नेकलेस दिलास तरच मी तुझ्याशी बोलेल, नाहीतर नाहीच. मध्येच थांबत, तुला माहीत आहे बाबू, आज की नाही मी खास ड्रेस घातलाय तुझ्यासाठी, एकदम तुला आवडेल असाच, एकदम शॉर्ट आणि सुपर हॉट. हळू आवाजात, मग येतोयस ना बघायला? ते ऐकून अमितचा श्वास खालीवर होऊ लागला.
पण आता त्याची परिस्थिती अशी होती की दात आहेत तर चणे नाही आणि चणे आहेत तर दात नाही. स्वतःच्या तडकत्या फडकत्या गरमागरम अरमानांवर देवाच्या धमकीचं थंडगार पाणी ओतून ती आग विझवून टाकण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. अमित गळ्यातला आवंडा गिळत रडत, जानू मी आता नाही लगेच येऊ शकत आहे, जरा कामात अडकलोय सोन्या. अमितची गर्लफ्रेंड, मग कधी येणार, उद्या का? तिने आपल्या डोळ्यांच्या पापण्या फडफडवत आपल्या त्या नाजूक नाजूक बोटांनी कीबोर्डवर आय लव्ह यू टाईप केलं. अमित तो आय लव्ह यूचा मेसेज बघत घशातला आवंडा गिळत रडत, नाही. अमितची गर्लफ्रेंड, मग परवा? अमित रडत, नाही. अमितच्या गर्लफ्रेंडने शेवटी वैतागतच त्याला विचारलं, मग 1 आठवडा? अमित रडत, नाही, 1 महिना. देवाईने अमितला 1 महिन्यापर्यंत कुठेही हलायला सांगितलं नव्हतं. तसा सज्जड दमच दिला होता त्याने त्या कार्टूनला. ते ऐकून मात्र अमितच्या गर्लफ्रेंडचं डोकंच सटकलं. ती भडकत त्याला बोलली, हरामखोर माणसा, तू मला डंप करतोय का? तुझी ही हिम्मत, यू बास्टर्ड, हाऊ डेअर यू टू दिस टू मी? तू काय मला डंप करणार? मीच तुला लात मारते माकडा. आता तू दोन्ही हात जोडून भीक जरी मागत आलास ना परत माझ्याकडे, तरी मी तुला घेणार नाही. खड्ड्यात जाऊन मर एकदाचा. एवढं बोलून अमितच्या गर्लफ्रेंडने आता नुकत्याच ताज्या झालेल्या त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने फोन लगेच रागाने खाटकन बंद करून टाकला. अमित बिचारा त्या कट झालेल्या फोनकडे बघून मोठमोठ्याने गळा काढून रडत होता. एकतर इतक्या मुश्किलीने इतक्या हॉट सुंदर मुली मिळतात, त्यानंतर त्यांच्यावर एवढा खर्च करावा लागतो, त्यांना एवढे महागडे गिफ्ट द्यावे लागतात आणि एवढा सगळा खर्च करून जेव्हा पदरात फळ पडणार असतं तेव्हाच नेमकं ह्या सगळ्या गर्लफ्रेंड्स त्या देवाई ठाकूरमुळे सोडून द्याव्या लागतात. देवा, किती हा अन्याय माझ्यासारख्या गरीब मुलावर. साला ये दुःख काही खतम नाही होता. अमित उशीत डोके खुपसून तोंड दाबून रडत होता. रानाला कळत नव्हतं की अमित का रडतोय, पण तो अजिबात त्या अमितचे डोळे पुसायला गेला नाही. हरामखोर लांबूनच गंमत बघत बसलं होतं बेनं. तिथे अमित उशीत डोके खुपसून रडत होता तर इथे लगेच रानाच्या फोनवर रिंगटोन बीप झाली. बघितलं तर अनोळखी नंबर होता. त्याने फोन कानाला लावला. हाय हनी, पलीकडच्या व्यक्तीने अगदी मादक स्वरात रानाला विचारलं. तो मादक नाजूकसा आवाज ऐकून राणा विचारातच पडला की ही कोण सुंदरी आहे जी मला हनी बोलते. पलीकडची व्यक्ती, हाय हँडसम, ओळखलं नाहीस का मला? मी सोनिया, अमितच्या फ्लॅटवर कालच तर भेटलो होतो. इतक्यात विसरला मला? काल तर एवढं टक लावून बघत होता आणि आज माझी आठवणच नाही. यू डर्टी बॉय. तेव्हा कुठे रानाची ट्यूब पेटली. ही तर अमितची हॉट आणि ब्युटिफुल गर्लफ्रेंड. त्याच्या अंगातल्या चढती जवानीचे सगळेच धुमारे फुटले. तो एकदम आनंदाने मनातल्या मनात उड्या मारू लागला. तो आपली लाळ चाटत बोलला. राणा, येस बेबी, बोल ना. अमितची गर्लफ्रेंड एकदम मादक स्वरात, त्याचं काय आहे ना हनी, आज रात्री ना मी घरी एकटीच आहे, एकदम एकटी आणि एकदम घाबरलेली. आणि मला की नाही ना खूप भीती वाटते एकटी असली की. एकदम स्केअर्ड वाटतं, रॅबिटसारखं. तू येशील ना मला कंपनी द्यायला? एकदम मादक स्वरात, मी वाट बघते तुझी. नेकी और पूछ. रानाने तशीच टुणकून बेडवरून उडी मारली. बाजूला ठेवलेला ब्लेझर घातला, टाय नीट केली, खिशातला कंगव्याने केसांचा भांग अगदी नीट केला, मस्त अंगावर सुगंधी फुसफुस मारलं आणि आता तो रूमच्या बाहेर पाय टाकणार. तेवढ्यात त्याला देवाईने दिलेली धमकी आठवली. बेनं परत मागे फिरलं, अंगातलं ब्लेझर काढून बेडवर व्यवस्थित नीट घडी करून ठेवला. गळ्यातला टाय विस्कटला आणि पलंगावर येऊन उताना पडला. राणा रडत अमितच्या गर्लफ्रेंडला फोनवर बोलला. ते मी आलो असतो ताई, पण ह्या महिन्यात की नाही माझं 16 सोमवारचं व्रत आहे. ते पूर्ण झाल्याशिवाय मी नाही येऊ शकत. तरी पण राणाने मोठ्या आशेने तिला परत विचारलं. 16 सोमवार पूर्ण झाल्यावर आलं तर चालेल का? अमितची गर्लफ्रेंड भडकत राणाला बोलती. ए ताई, कोणाला बोलतोयस? मर मेल्या, तिथेच गाडून घे स्वतःला. देव करो तू प्रत्येक जन्मात असाच सिंगल मरो. बास्टर्ड कुठला. चक्क 2 तरुणांनी अवघ्या मोजून 5 मिनिटाच्या आत तोंडावरच रिजेक्ट केल्यामुळे ती मुलगी खूप भडकली होती.
कुठेतरी तिच्या तारुण्याचा, अतीव सौंदर्याच्या घमंडीचा अक्षरशः कचरा केला होता त्या दोघांनी. तिने राणाला अजून 10-12 ठेवणीतल्या शिव्या घातल्या आणि फोन ठेवून दिला. समोर असता तर तोंडच फोडलं असतं. तिथे राणा विचार करत होता, हे नक्की काय झालं माझ्यासोबत आता? बिचारा देवाईबरोबर काम करताना इतका बिझी असायचा की कोणती पोरगी पटवून तिच्याबरोबर डेटिंग करायला पण वेळ मिळायचा नाही. रस्त्याने येता जाता आजूबाजूची हिरवळ बघून जीव गार करायचा आणि आज स्वतःहून समोरून कोणी सुंदर मुलगी त्याला विचारत होती तर त्याचा अगदी पार शोलेमधला ठाकूर करून टाकला होता देवाईने. समोर इतकी टेस्टी बिर्याणी वाढून ठेवली आहे, चमचा आहे, पण तो उचलायला हात नाही. अमित आणि राणा दोघे आतल्या आत रडत बसले होते. मोठमोठे उसासे टाकत स्वतःच्या फाटका नशिबाला दोष देत बसले. हात आया पर मुंह न लगा. राणा आणि अमित मनातल्या मनात आक्रोश करत. सोनिया माय डार्लिंग. अर्ध्या तासाने ध्रुव त्यांच्या रूममध्ये येतो. बघतो तर मजनूच्या वाया गेलेल्या ह्या दोन्ही औलादी देवदाससारखा चेहरा पाडून बसल्या होत्या. ध्रुवने त्यांना हलवत विचारलं, काय झालं? राणा आणि अमित ध्रुवला, काही नाही, सुख जरा जास्तच ओसंडून वाहतंय पॅलेसमध्ये, इतकं की आता सहन होत नाही. अतीव सुखाचे अश्रू आहेत ते हे आमचे. ध्रुव तोंड दाबून हसतो. त्याला माहीत असतं की हा सगळा त्याच्या परमपूज्य भाईचा चमत्कार आहे. अमित डोळे पुसत उठून रूमच्या बाहेर जाऊ लागतो. ध्रुव त्याला विचारतो, कुठे चाललास? अमित, बेसमेंटमध्ये वाईन सेलर गोदाम आहे तिथे जातो. तिथून वाईनची बॉटल घेऊन येतो. त्याशिवाय आज झोप येणार नाही. राणा आपले डोळे पुसत अमितला बोलतो, थांब, मी पण येतो मदतीला. दोघे मोठ्या जड अंतकरणाने वाईन सेलर गोदामच्या दिशेने प्रस्थान करणार तेवढ्यात ध्रुव त्यांना बोलला, बेसमेंटमध्ये जात आहात तर मोंजोलिकाला माझा हाय सांगा. राणा चक्करमध्ये पडतो. मोंजोलिका? अमित, ही मोंजोलिका कोण आहे? राणा आणि अमित दोघेही विचारात पडले. ध्रुव, तीच ती जी ह्या मालात रात्री बेरात्री एकटीच फिरत असते आणि आपल्या सावजाला अशी गपकन पकडते. मोंजोलिका, एक अतृप्त सावली जिला आजपर्यंत कधीच कोणीच बघितलं नाही, पण तिच्या पावलांचा आवाज मात्र अजूनही ह्या मालात रात्री कधी ना कधी ऐकू येतो. एवढं बोलून ध्रुव तिथून बाहेर पडला. पण दरवाजाच्या बाहेर पडताच ध्रुवच्या चेहऱ्यावरचे भाव एकदम गंभीर झाले. कपाळावर चिंतेचं जाळं पसरलं. अखेर आहे कोण ही मोंजोलिका जी ह्या संपूर्ण पॅलेसमध्ये एक रहस्य बनवून फिरते? चिंताक्रांत भावनेने तो एक एक पाऊल पुढे टाकत आपल्या बेडरूमच्या दिशेने जात होता. पण त्याच्या डोक्यातलं विचारांचं वादळ काही थांबत नव्हतं. गेली 3-3.5 वर्ष झाले तो ह्या गोष्टीचा शोध घेत होता. जेव्हा त्याने घरातल्यांना ही गोष्ट सांगितली, सगळ्यांना तो त्यांच्या आयुष्यात आतापर्यंत झालेल्या दुर्दैवी घटनांचा पडलेला मानसिक तणाव वाटलं की त्याला भास होत असावे ती वाईट. म्हणून ध्रुववर मानसोपचार तज्ज्ञाचे उपचारही चालू होते आणि ध्रुव एकदम गप्प झाला. कोणाला आपल्या मनातील ही शंका बोलायचाच बंद झाला. पण काही झालं तरी तो ती गोष्ट मनातून पूर्णपणे बाहेर काढू शकला नव्हता. त्याला अजूनही वाटत होतं की पॅलेसमध्ये कोणीतरी फिरतंय, पण कोण? इथे अमित कधीपासून राणाला हाकांवर हाका मारत होता, पण राणाचं मात्र त्याच्याकडे अजिबातच लक्ष नव्हतं. तो तर अनाहूतपणे एका वेगळ्याच रहस्याच्या चक्रव्यूहात अडकला गेला होता. राणा मनात, ध्रुव मस्करी करत होता, पण मग मला का असं वाटलं की तो बोलताना खरंच खूप गंभीर होता. राणाच्या त्या छोट्याशा डोक्यात विचारांचं चक्र वेगाने फिरू लागलं होतं. ही मोंजोलिका आहे तरी कोण? अतूट सत्य की निव्वळ भास? पण योग्य उत्तर त्याला काही सापडेना. इथे राणा रहस्याच्या चक्रव्यूहात गुंतला गेला होता, तर तिथे त्या भुयारात पलीकडून भुयाराच्या तोंडाशी असलेलं ते भलं मोठं कपाट सरकवण्याचा जोरदार प्रयत्न कोणीतरी करत होतं. अगदी जीव लावून. पण ते एवढं मोठं जड कपाट काही जागचं टसमस झालं नाही आणि एक जोरदार भयानक जीवघेणी किंकाळी घुमली त्या भुयारात. आक्रोशावर आक्रोश होत होता. धडाधड लाथा मारल्या जात होत्या त्या कपाटावर. ते भलमोठं कपाट जे नेमकं देवाईने त्या रहस्यमय भिंतीच्या अगदी समोर ठेवून त्या गुप्त भुयाराचा प्रवेश कायमचा बंद केला होता. ती व्यक्ती रागाने विस्फारत, बंद केलं? तुम्ही मला बंद केलं? तुम्ही मला माझ्याच घरी परत येण्यापासून नाही रोखू शकत?
ती व्यक्ती मोठमोठ्याने आक्रोश करत त्या अवजड कपाटावर अजून धडाधड लाथा मारत होती. मी येईल, मी परत येईल, इतक्या लवकर सुटका नाही तुमची माझ्यापासून आणि यावेळी तुम्हा सगळ्यांचंच आयुष्य बर्बाद करून जाईन. सर्वांना शिक्षा दिल्याशिवाय मी राहणार नाही. तुम्ही सगळे दोषी आहेत माझे, तुम्ही सगळेच. एक जोरदार लाथ मारून किंचाळतच ती व्यक्ती रागाने फुटकारत परत हवेलीत निघून गेली. तिच्या पावलांचा तो आवाज त्या शांत भुयाराच्या भिंतीत पण धडकी भरून जात होता. स्थळ ठाकूर पॅलेस. वेळ दुसऱ्या दिवशी. आज संपूर्ण पॅलेसमध्ये लगबग जाणवत होती. शहरातले नामवंत डेकोरेटर्स येऊन तो पूर्ण पॅलेस अगदी कोर्टयार्डही सजवत होते. विविध रंगाच्या देशविदेशी फुलांनी, तल्लम रेशमी मलमली पडद्यांनी जागोजागी उभारल्या जाणाऱ्या त्या अगणित लखलखत्या हिऱ्यांच्या झुंबरांनी तो विलोभनीय राजवाडा अजूनच सुंदररित्या सजवला जात होता. पॅलेसच्या बाहेर अंगणातही विविध रंगी संगीतमय कारंजी उभारली जात होती. झाडांवर जागोजागी सुंदर सुंदर रंगीबेरंगी बलून्स बांधले जात होते. फेअरी लाईट्स लावल्या जात होत्या. रात्री होणाऱ्या त्या सुंदर आतिषबाजीच्या तयारीची तर बातच काही और होती. अक्षरशः स्वप्नमय वाटत होता तो राजवाडा आज. एकदम अस्मानीच्या पऱ्यांच्या दुनियेतला. अवकाशी लखलखत्या त्या हिऱ्यांच्या झुंबराबरोबरच हजारो इलेक्ट्रिक कॅन्डल्सही अदृश्य ताऱ्यांच्या साहाय्याने छताला लावल्या होत्या. जणू काय आकाशगंगाच आज धर्तीवर अवतरली होती. खूप सुंदर होतं ते, अगदी मन वेडावून टाकणारे दृश्य. माझा राजा आणि त्याच्या लाडक्या राणीचा तो सुंदर प्रेममहाल. स्थळ देवाईची बेडरूम. आज विरजाच्या हातावर देवाईच्या नावाची मेहंदी रचण्यात आली. ती कितीक वेळ वेड्यासारखी त्या हातावरच्या मेहंदीतल्या देवाईच्या नावाकडे भरल्या डोळ्यांनी बघत होती. भूतकाळातल्या विस्मृतीत गेलेल्या त्या देवविरजाच्या मधुर खुणांना त्या नावात परत एकदा शोधण्याचा प्रयत्न करत होती ती बावळी. विरजाने ते मेहंदीवाले हात हृदयाशी कवटाळून घेतले. आज मी तुला परत मिळवलं देव. वेळ संध्याकाळीची. विरजाला तयार करायला काही मेड्स आणि काही खास ब्युटिशियन्स आल्या, पण तिने त्या सगळ्यांना परत पाठवून दिलं. आज मी माझ्या राजकुमारासाठी स्वतः तयार होणार, स्वतःच्या हाताने सजणार. माझं पहिलं आणि शेवटचं सजणं फक्त तुझ्यासाठीच देव. हा देह फक्त तुझ्यासाठीच. माझं नटणं मुरडणं, माझा सगळा साज शृंगार फक्त तुझ्यासाठीच देव, फक्त तुझ्यासाठीच. तिने बेडवर ठेवलेल्या त्या लग्नाच्या साडीवर हळुवारपणे हात फिरवला. देवाईचा आवडता रंग लाल. ती हलकेच हसली. त्याला नेहमी तिला लाल साडीत नववधूच्या वेशात सजलेलं बघायचं होतं. ही तीच साडी होती ती जी त्याने 3-3.5 वर्षांपूर्वी त्यांच्या लग्नासाठी खास घेऊन ठेवली होती स्वतःच्या आवडीने. अगदी मंगळसूत्रापासून ते पायातल्या जोडव्यांपर्यंत, हातातल्या हिरव्या गर्द चुड्यापासून ते भांगेतल्या सौभाग्य कुंकुवापर्यंत, बिलोरी आरशापासून कानातल्या कर्णफुलांपर्यंत अगदी सगळं घेऊन ठेवलं होतं त्याने आवडीने त्याच्या नववधूसाठी. विरजा मनात, का त्याला हे सगळं जपून ठेवावंसं वाटलं असेल इतकी वर्ष? कधीच माझा तिरस्कार वाटून ह्या वस्तू फेकून द्याव्याशा नाही वाटल्या. इतके वर्ष त्याने माझी वाट तरी का बघितली? माहीत होतं देव तुला की आजचा हा क्षण कधी ना कधी आपल्या आयुष्यात परत येईल. कसली ही वेडी आशा होती तुझी. विरजा तो लग्नाचा जोडा घालू लागली. ती इतकी कृश होती की तिला त्या घातलेल्या साडीचं वजनही पेलवत नव्हतं. 17 वेळा दम लागून ती बेडवर परत बसत होती, परत उठत होती. एकदाची साडी घालून झाल्यावर तिने हळूहळू एक अलंकार चढवायला सुरुवात केली. नाकात नथ, कानात कर्णफुले, हातात हिरव्या बांगड्या, सोन्याच्या पाटल्या, बिलवर दंडावर बाजूबंद, गळ्यात श्रीमंतहार, चिंचपेटी, कमरेला मेखला आणि झल्ला, हिरेजडित सोन्याचा नाजूकसा कंबरपट्टा, पायात विरोल्या, मासोळी, पैंजण, केसात अग्रफूल, सोन्याची वेणी, सगळ्यात शेवटी कपाळावर सजलेल्या त्या सुंदर मोंडावळ्या. आज माझ्या राणीचा थाटच वेगळा होता. आपल्या अंतिम प्रवासाला जी निघाली होती. हातात त्या हिरव्या बांगड्या भरताना तिला आपले हुंदके आवरेनासे झाले होते. आई असायला हवी होती इथे आज माझी दृष्ट काढायला. डोळ्यातले अश्रू काजळ विखरून गालांवर पसरवत चालले होते. तिथे देवही वेगळ्या रूममध्ये तयार होत होता. त्याच्या बाजूला ध्रुव, जॉन, राणा सगळेच होते. ध्रुव अडखळत, पण दादा आजच्या दिवशी ब्लेझर म्हणजे? देवाय आरशात स्वतःला भरल्या डोळ्यांनी बघत, खिन्नपणे हसत, गळ्यातला तो किंचितसा देवाईस्वर मागे टाकत,
तिला मी हा असाच आवडतो ध्रुव, सूट, ब्लेझर, टाय, तिच्या शब्दात एकदम परफेक्ट. ते बोलतानाही त्याच्या चेहऱ्यावर एक केविलवाणं हसू पसरलं होतं, तर गालांवर ते बंडखोर अश्रू. देवाय हसत स्वतःच्या गळ्यातली टाय नीट करत, मला बेस्ट दिसायचं आहे जॉन, एकदम बेस्ट, तिच्यासाठी एकदम बेस्ट, ह्या क्षणांना, तिच्या डोळ्यांना, ह्या जगातला बेस्ट. सारखा तो आरशात बघत होता आणि स्वतःचा टाय ब्लेझर नीट करत होता, पण त्याच्या डोळ्यातले अश्रू काही तो थांबवू शकला नाही. त्याने ध्रुवला खांद्याला धरून हलवत विचारलं, तुझा भाई नीट दिसतोय ना ध्रुव? ती बघेल ना माझ्याकडे? आणि तिला मी नाही आवडलं तर तिरस्कार तर करणार नाही ना ती माझा? आजचा दिवस, निसटणारे हे क्षण असे बांधून घ्यायचे आहेत ह्या मुठीत, सगळं संपेल उद्याच्या सूर्योदयाबरोबर. जॉन रानाच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते. दोघे मान खाली घालून उभे होते. आप्पा दरवाजाच्या बाहेर उभे राहून सगळं ऐकत होते. त्यांची हिंमत होत नव्हती आत जायची. आप्पासाहेब रडत राजीवच्या गळ्यात पडत, हे कसलं लग्न आहे? हा कसला संसार आहे? फक्त एक दिवसाचा लग्न आहे की माझ्या मुलाच्या आयुष्याचा खेळ विश्वेश्वरा? त्यांचा आत्मा रडत होता. त्या म्हाताऱ्या बापाच्या नशिबात बहुतेक आपल्या मुलाचा सुखी संसार बघायचं नव्हतंच. स्थळ देवायची बेडरूम. कपाळावर त्या मुंडावळ्या बांधत विरजाने त्या आरशात एकदा स्वतःला बघितलं. विरजा खिन्नपणे हसत, राजाची राणी, तुमची परी शेवटी राजाची राणी झालीच बाबा. विरजा हसत होती, रडत होती, स्वतःचंच कौतुक करत होती. शेवटी इतकं चांगलं नशीब मिळतं कोणाला? परत एकदा तिने स्वतःच्या त्या नववधूच्या रूपाला एकदा मन भरून बघून घेतलं. किती हौस होती तिला नववधू बनायची, सौभाग्य अलंकार लिहायची. तिने डोळे घट्ट मिटले आणि घटाघटा ती विषाची बॉटल तोंडात ओतली. एक एक थेंब जाळत आत गेला. आज तिच्या ह्या छोट्याशा किमतीने बाकीचे सगळे हिशोब चुकते के झाले होते. सगळी दुश्मनी संपली अखेर. सगळी दुःख, सगळ्या वेदना, सगळा त्रास, अगदी भीती, सगळं कौर्य, सगळं अखेर संपलंच शेवटी. किती सोपं होतं ना हे सगळं? मी आधीच का नाही केलंय मग? ती हसत हसत स्वतःलाच प्रश्न विचारत होती. टेबलाला पकडत ती उठली. लंगडत चालत एक एक पाऊल टाकत दरवाजाच्या दिशेने जाऊ लागली, पण मध्येच थबकली. परत मागे वळून तिने एकदा शेवटचं त्या रूमला बघून घेतलं. माझ्या देवची रूम. परत कधीच तिला ह्या रूममध्ये परतता येणार नव्हतं. तिने देवची एक एक वस्तू डोळ्यात साठवून घेतली. आधी कधीही तिची हिंमत झाली नव्हती एका वस्तूलाही हात लावायची, पण आज तिने सरळ त्याचं वॉर्डरोब उघडलं आणि त्याच्या त्या सगळ्या शर्ट्सना आपल्या मिठीत घेतलं. त्याच्या त्या प्रत्येक कपड्यांवरून ती भावुकपणे हात फिरवत होती. त्याचा गंध, त्याची ओळख, त्याचा स्पर्श मनमुरात सामावून घेतला स्वतःत, कारण परत उद्याचा सूर्योदय तिच्यासाठी उजाडणार नव्हता. वाटलं तरी त्याच्याजवळ परत येता येणार नव्हतं. जेवढं शक्य असेल तेवढं ती त्याचं अस्तित्व स्वतःत विरघळून घेत होती. हळूहळू भिंतीला पकडून परत तिने आपल्या अंतिम प्रवासाच्या दिशेने प्रयाण केलं. कार्स भरभरून पॅलेसच्या बाहेर पडत होत्या. जिजी आणि कियारा आधीच ठाकूरांच्या दुसऱ्या बंगल्यावर पोहोचल्या होत्या. हाऊस स्टाफ, मेड्स, बॉडीगार्ड्स, पॅलेसचे गाईड्स सगळेच त्या दुसऱ्या बंगल्यात एका दिवसापुरता शिफ्ट झाले होते. शेवटचे फक्त राणा, जॉन, अमित, ध्रुव, सितारा सिंग, जोसेफ, राजीव आणि आप्पासाहेब उरले होते. त्यांना निघवत नव्हतं, पण काय करणार? देवायचा आदेश होता. कोणाची हिंमत होती त्याचं उल्लंघन करायची? देवायने पॅलेसमध्ये कोणालाच राहायला नाही सांगितलं होतं. यावेळी त्याला त्याच्या आणि त्याच्या ज्यांच्यामध्ये कोणाचाच अडथळा नको हवा होता. सगळा पॅलेस रिकामा झाला होता. आतमध्ये उरले होते फक्त देव, विरजा आणि गेटपाशी काही सिक्युरिटी गार्ड्स. राणा, जॉन, अमित, जोसेफ, ध्रुव, सितारा सिंग, राजीव आणि आप्पासाहेब यांना घेऊन शेवटच्या गाड्या पॅलेस सोडणार होत्या. आप्पासाहेब आणि राजीव पुढे निघाले. त्यांच्या कारच्या सोबत जोसेफ गेला. ध्रुवने कारमध्ये बसता परत एकदा त्या महालाकडे नजर टाकली. मन शंकेने घेरलं. ध्रुव, मला काही ठीक वाटत नाही. जॉन ध्रुवच्या खांद्यावर हात ठेवून त्याचं धाडस बांधत, सगळं ठीक होईल, फक्त 10 तासांची गोष्ट आहे, नंतर आपण परत येणारच आहोत. राणाने नकारार्थी मान हलवली. त्याने बोट वर करून आकाशात अवेळी जमा झालेल्या त्या काळ्या ढगांच्या अशुभ दाटीवाटीकडे सगळ्यांचं लक्ष वेधले. नाही, आज काहीतरी वेगळंच होणार आहे.
पाचही जणांनी एकमेकांकडे बघितलं. शंकेची पाल आधीच त्या सगळ्यांच्या मनात चुकचुकली होती आणि आता हे अशुभ संकेत. तसे तर त्या पाचही जणांतले कोणीही आस्तिक नव्हतं. नाही कोणी शुभ अशुभ पाळत होतं. पण आज निसर्गाच्या त्या संकेताकडे दुर्लक्ष करण्याची त्यांची हिंमत झाली नाही. देवाचा आदेश टाळायची कोणाच्यातच हिंमत नव्हती, फक्त जॉन सोडून. पण आज ते सगळे जीवावर उदार होऊन महालाच्या त्या भल्या मोठ्या बंद दरवाजाच्या बाहेर कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी उभे होते. सगळ्यांच्या कार्स तयारीतच होत्या. हातातील प्रत्येक वेपन परत परत चेक केलं जात होतं. संकट कुठल्या स्वरूपात येणार होतं, संकट कुठल्या माध्यमातून येणार होतं त्यांना माहीत नव्हतं. ध्रुव, जॉन, राणा, सितारा सिंग जे सुचत होतं ते सगळं करत होते. तिथे ती नियती मात्र हसत होती. मूर्ख रे मूर्ख, आता ह्या गोळ्यांनी अडवणार आहात का मला? हा हा हा. तुमच्या त्या देवाला मारण्यासाठी आज मला गोळ्यांचीही गरज लागणार नाही. हा हा हा. तर आता देवाय आणि विरजाचा हा शेवटचा दिवस असेल का? तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.